हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत पनीर भरली भेंडी. त्यासाठी सर्वप्रथम आपण 4 मिरच्या घेणार आहोत, थोडंसं आलं व 7-8 लसूण घेऊन त्याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊयात. पेस्ट तयार झाल्यावर आपल्याला एक बटाटा सोलून घ्यायचा आहे व तो किसून घ्यायचा. किसलेला बटाटा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. किसलेला बटाटा आपण 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे. एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकूयात व तयार केलेली पेस्ट तेलामध्ये आपण परतवून घेऊयात. थोडी परतवून झाल्यावरती आपण त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकूयात व थोडेसे परतवून घेऊयात. आता आपण त्यामध्ये किसलेला बटाटा टाकणार आहोत. याप्रमाणे बटाट्यातले पाणी निथळवून आपण त्यामध्ये टाकूयात व मिश्रण एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व 1 वाटी पनीर टाकून आपण ते मिश्रण एकजीव करून घेऊयात व 2 ते 3 मिनिटं ते आपण वाफवून घेऊयात. तयार झालेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहेत. याप्रमाणे भेंडी उभी कट करून घ्यायची. आता आपण तयार केलेल्या पनीरच्या मिश्रणमध्ये अर्धा चम्मच गरम मसाला टाकणार आहोत व ते मिक्स करून घेऊया. आता एका बाउलमध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर व 2 चम्मच मैदा टाका. त्याचबरोबर 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट व थोडेसे मीठ टाकून पाण्याने मिश्रण एकजीव करून घ्या. आवश्यकतेप्रमाणे पाणी घेऊन ते मिश्रण एकजीव करून घेऊयात. याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण भेंडीमध्ये पनीरचं स्टफिंग करून घेणार आहोत. याप्रमाणे भेंडी भरून घ्यायची आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता स्टफ केलेली भेंडी एक कडून पिठामध्ये बुडवून घेऊया व वरून थोडेसे ब्रेड क्रम्स लावून ते तळून घेऊया. तुमच्याकडे ब्रेड क्रम्ब नसेल तर तुम्ही नॉर्मल पिठामध्ये बुडवूनही फ्राय करू शकता किंवा ही भेंडी तुम्ही डीप फ्राय न करता शॅलो फ्रायही करू शकता. आपली भरली पनीर भेंडी तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.